नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमधून अजित पवार बाहेर पडल्याचं पाहायला मिळतं। TV9 मराठीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये अजित पवारांनी मुख्यमंत्री पदावरून नरमाईचे संकेत दिले। दोन पावलं पुढे मागे घ्यावी लागतात, कॉम्प्रोमाइज करावं लागतं, कॉम्प्रोमाइज करणारा माणूसच पुढे यशस्वी होतो, असं अजित पवार म्हणाले। सभा झाली ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडले त्यावेळेस की आपल्याला 90 जागा लढायच्या आहे आणि तुम्ही असे सांगितले की मला मुख्यमंत्री बनायचं, मी किती दिवस DCM राहणार। मान्य आहे, त्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी बोललो। आता निवडणुकीची धामधूम चाललेली आहे, आम्ही युती केलेली आहे। युतीमध्ये पहिलं टार्गेट आमचं हे आहे की 250 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आणायच्या आणि मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यातला नेता निवड करू। पण तुम्ही सर्वात कमी जागा लढताय, त्यामुळे तुमचा स्टेक सर्वात खाली आहे। नाही, आम्ही थांबू म्हणजे दादा कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत। अहो एक मिनिट, प्रत्येक ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस दोन पावलं पुढं मागं तुम्हाला सरकावंच लागतं, कॉम्प्रोमाइज करावंच लागतं। जो कॉम्प्रोमाइज करतो तोच माणूस पुढं यशस्वी होतो। त्याच्यामुळं आत्ता तो मुद्दा आमच्या दृष्टीनं गौण आहे। आमच्या दृष्टीनं महायुतीचं सरकार राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून द्यावं, हा आमचा सध्या मुख्य अजेंडा आहे। शिराळ्यामधल्या सभेमध्ये गृहमंत्री अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले। महायुतीचं सरकार बनवायचे, फडणवीसांना विजयी करा, असं आवाहन शहांनी जनतेला केलं आहे। महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना है। भाइयों बहनों, मोदी जी की सरकार ऊपर बन चुकी है, केंद्र में भाजपा सरकार है, नीचे NDA की सरकार बना दीजिए, महायुति की सरकार बना दीजिए। मैं बताकर जाता हूं, ये दोनों सरकारें डबल इंजन की सरकारें महाराष्ट्र को देश का नंबर 1 राज्य बनाने का काम करेंगे, नंबर 1 राज्य बनाने का। शरद पवार यांचे वारसदार कोण हे जनता ठरवेल, आपण स्वतःला वारसदार मानून काही होत नसतं, असं अजित पवार TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत। दरम्यान राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून सुद्धा अजित पवारांनी टीका केली आहे। तुमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, चिन्ह आहे, म्हणजे हे शरद पवारांचं पक्ष चिन्ह होतं असं लोक बोलतात, ते सोडून द्या। पण तुम्ही स्वतःला शरद पवारांचे वारसदार मानता का? हो का? असं नाही, आपण कोणी मानून काही चालत नाही। जनतेच्या मनात काय ते महत्वाचं असतं। उद्याच्याला मी रतन टाटाचा वारसदार मलाच मानेल, काय त्याला उपयोग आहे? त्या जनतेने ठरवलं पाहिजे, त्या सगळ्या ग्रुपने ठरवलं पाहिजे, असं असतं। उगीच आपण यातला व्हायचा वारसदार त्याचा वारसदार असं काही नसतं। हे सगळं 20 तारखेला ठरेल ना? नाही, 20 तारखेला निवडणूक आहे ना, त्या दिवशी जनता ठरवेल हे सगळं। नाही, जनता हो बरोबर आहे ना। उद्याच्या 5 वर्षाच्या करता महाराष्ट्राची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची हे आता महाराष्ट्रातला मतदार ठरवेल। तुमच्याच पक्षाचे नवाब मलिक बोलतात की निवडणुकांनंतर समीकरण वेगळे होतील, म्हणजे हे काय संकेत आहेत? हे नवाब मलिकांचं स्वतःचं मत आहे। आता लोकशाही डेमोक्रेसीमध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्रत्येकाचं मत व्यक्त, पक्षाचं मत काय त्याला महत्व आहे ना। ठीक आहे, आता ते झालं। सेम मत तुमच्याच पक्षाचे वळसे पाटलांनी काल केलं की 6 पार्ट्या आहेत। अतुल काय नवाबबाईंच्या बद्दल बोलला, तेच दिलीप वळसे पाटलांच्या बाबतीत आहे। मुलाखत घेत असताना ते काही, आता ती मुलाखत तुम्ही पक्षाचा प्रवक्ता म्हणून त्यांची घेतली नाही, एक ह्या आमच्या पक्षाचे वडीलधारी नेते म्हणून तुम्ही घेतलेली, एक सिनियर मिनिस्टर म्हणून घेतलेली। त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। तुमचा दादा स्वतंत्र पक्ष आहे ना, 23 तारखेनंतर तुम्ही 23 तारखेनंतर वेगळी भूमिका घेऊ शकता। नाही हो, आम्ही आता महायुती अशा पद्धतीनं सातत्याने तुम्ही धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहत नाही। दादा आता प्रचार चालू आहे,
प्रत्येक ठिकाणी सभा होतात. मग राज ठाकरे जातात आणि तुमच्याविषयी बोलतात आणि ते प्रचारातले मुद्दे आहेत, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. ते तुमच्याविषयी बोलतात, आम्ही तुम्हाला तर विचारणार तुमचं काय मत आहे. राज ठाकरेंच्या बद्दल ज्यांचं जे स्टेटमेंट असतं ते महाराष्ट्राने आजपर्यंत वेगवेगळी बघितलेली आहे. त्यांची भूमिका दर 5 वर्षांनी वेगवेगळी असती, ही आपण सगळ्यांनी जाणून घेतलेली आहे. मला त्याच्याबद्दल बोलून हे नवीन प्रश्न निर्माण करायचेच नाहीत. मला त्यांनी ते बोललेलं त्यांना लखलाप, मला माझी भूमिका घेऊन पुढे जायचंय. एक है तो सेफ है हा नारा देऊन मोदी शहानी महाराष्ट्रामध्ये एंट्री केली आहे. दरम्यान योगींनी देखील वाशिममध्ये बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला होता. या नाऱ्यानंतर महाविकास आघाडीनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. एक है तो सेफ है हा नारा घेऊन मोदी शहांची एंट्री. आपण विभागले गेलो तर ताकद कमी होणार. एक है तो सेफ है मोदींचा महाराष्ट्रात नारा. आपल्याला एक सोबत राहून काँग्रेसच्या खतरनाक खेळाला संपवायचं आहे असं मोदी म्हणाले. एक है तो सेफ है, एक है तो योगींच्या बटेंगे तो कटेंगे नंतर फडणवीसांचंही बटेंगे तो कटेंगे. फडणवीसांकडून मोदींचा व्हिडिओ ट्वीट. अगर हम बटेंगे तो बांटने वाले. इतर राज्यात हा नारा चालतो, महाराष्ट्राची जनता या गोष्टी सहन करत नाही. दादांचं स्पष्टीकरण. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही. हे इतर राज्यामध्ये कदाचित चालत असेल. कोणाची हिंमत आहे काटण्याची? बटेंगेची बात करणाऱ्यांना आम्ही भुईसपाट करणार आहोत. ठाकरेंचा हल्लाबोल. कोणाची हिंमत आहे? हा इकडे कटेंगीची बात करणार आहे, त्यालाच आम्ही आता भुईसपाट करणार आहोत. आम्हाला काय शिकवताय? मुसलमानांचा चेहरा दाखवून हिंदूंना घाबरवताय. हिंदूंना महायुतीचा कंटाळा आला. आव्हाडांचं टीकास्त्र. तुम्ही हिंदूंना घाबरवताय मुसलमानाचा चेहरा दाखवून. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, एक वा. हिंदू एक झाला असतात तर तुम्ही लोकसभेत 31 जागा हरलाच नसतात. हिंदूंना कंटाळा आलाय, तुमचा कंटाळा. भविष्यात सत्ता गेल्यावर भाजपवाले बटेंगे, झुकेंगे आणि नष्ट होंगे. संजय राऊतांचा हल्लाबोल. त्यांनी आमचा पक्ष वाटला, बटेंगे. राष्ट्रवादी काँग्रेस बटेंगे बाटला. पण हीच वेळ भविष्यात सत्ता त्यांची गेल्यावर ते सुद्धा बटेंगे, झुकेंगे और नष्ट होंगे. बटेंगे तो कटेंगेचा नारा देऊन महायुतीकडून देश तोडण्याचा प्रयत्न. नाना पटोले यांची टीका. बटेंगे तो कटेंगे सारख्या भावना मांडून देश तोडण्याचा प्रयत्न करत असेल, अशा लोकांच्या बद्दल म्हणजे त्यांच्या मानसिकतेच्या बद्दल, त्यांच्या ओचेगिरीबद्दल काय बोलावं हेच कळत. गुलामीच्या काळामध्ये समर्थ रामदासांनी तरुणांना एकत्र करून शिवरायांना पाठिंबा दिला होता असं विधान अमित शहांनी केलंय. तर शिवरायांना समर्थ रामदासांसोबत जोडणं योग्य नाही असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. भाइयों बहनों, समर्थ रामदास के चरण जहां पड़े यह ये भूमि है. समर्थ रामदास जिन्होंने गुलामी के समय में महाराष्ट्र के युवाओं को एकत्रित कर शिवाजी महाराज को पाठिंबा देने का काम किया, वो समर्थ रामदास को मैं प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करता हूं. संत रामदास त्यांच्या ठिकाणी मोठे असतील, किंबहुना आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदासना तुम्ही जर जोडलं, किंबहुना अनेकदा कोणती त्यांना गुरु बनते, तसं होऊ शकत नाही, कदापि होणार नाही. शिवाजी महाराजांना एकच आदर्श किंवा शिवाजी महाराज एकच गुरु ते आहे जिजाऊ मासाहेब. आणि म्हणून त्यांचं महत्त्व असेल तर त्या ठिकाणी असावं. त्यांच्या महत्त्वाला आम्ही काही चॅलेंज करत नाही, पण शिवाजी महाराजांना जोडायचं हे बरोबर नाही. 1642 ते 1672 या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये समर्थ रामदासांचं नाव कुठेही आयसल कागदपत्रांमध्ये नोंदवलेलं नाही. त्यामुळं रामदासांनी तरुणांना शिवाजी महाराजांच्याकडे जाऊन पाठिंबा द्यायला सांगितलं आणि त्यांनी तरुण तयार केले. ही एक भाकड कथा आहे आणि या भाकड कथेच्या आधारावर भारताचा गृहमंत्री साहेबांनी बोलणं हे चुकीचं आहे.
2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकामध्ये भुजबळांसंदर्भात अनेक दावे करण्यात आले. राष्ट्रवादी भाजपबरोबर महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे ईडीपासून सुटका मिळाली असा दावा भुजबळांनी केल्याचा या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. दरम्यान पुस्तकामध्ये केलेले दावे आता मात्र भुजबळांनी फेटाळले. भाजपसोबत गेल्यानं ईडीपासून सुटका, भुजबळांच्या दाव्यानं वादळ. राष्ट्रवादी भाजपबरोबर महायुतीमध्ये सहभागी झाल्याचा आनंद आमच्या पक्षातील सर्वच नेत्यांना झाला होता. भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाल्यानं ईडीपासून सुटका मिळाली. मी ओबीसी असल्यानं माझ्यावर कारवाई झाली. उच्च जातीचा असतो तर तसं वागवलं नसतं. भुजबळांच्या या दाव्याचा 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकात समावेश. या पुस्तकमध्ये कुठल्याही पक्षाचं काही नाहीये. दोन्ही पक्ष मी दिलेत या पुस्तकात. सगळ्यांचं जे आहे मत आहे ते पुस्तकात आहे. भुजबळांनी आरोप फेटाळले. निवडणूक जवळ आल्यानं नवीन नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. अजित पवार यांचं मत. निवडणुकीचा दिवस जसा जसा जवळ येतोय तसं तसं महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून काहीतरी नवीनच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पुस्तक मी वाचलेलं नाही. मी वाचेल आणि वकिलांशी बोलून चर्चा करणार आणि चुकीचं असेल तर कारवाई करणार. भुजबळांचा इशारा. हे जे काही पुस्तक जे आहे ते अजून काही वाचलेलं नाही. जे मला कारवाई करावी लागेल ती सगळी कारवाई मी निश्चितपणे करणार आहे. ईडीपासून सुटकेसाठी गेलो हा आरोप आमच्यावर अनेक दिवसांपासून. महाराष्ट्र सदन प्रकरणात मला कोर्टानं क्लीन चिट दिली आहे. ईडीपासून सुटका करण्यासाठी सगळे गेले हा आरोप आमच्यावर तर अनेक दिवसापासून तो होतो आहे. तर मला कोर्टानं जे आहे महाराष्ट्र सदनमध्ये क्लीन चिट दिलेली आहे. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे भुजबळांनी शरद पवारांना भाजपसोबत जाऊयात म्हटलं, पण पवार गेले नाहीत. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. शरद पवारांना 2-3 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासाठी नकार दिला. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यापासून सगळेच ईडीपासून बचावासाठी भाजपसोबत गेले. संजय राऊतांची टीका. एकनाथ शिंदेसह सगळे, अजित पवारांपासून सगळे हे पक्ष सोडून गेले ते ईडीपासून बचाव करण्यासाठी. 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकातील दाव्यांना कोणताही बेस नाही. भुजबळांनी दावे फेटाळले आहे. गिरीश महाजन यांचं वक्तव्य. भुजबळ साहेबांनी असं कुठलं पुस्तक लिहिलं आहे त्यात असं आलंय मी तर काही ऐकलेलं नाही. कोणी तर काही लिहू शकतं, पण त्यांनी स्वतः जर त्या गोष्टीचं खंडन केलेलं आहे तर मग कुठे प्रश्नच येत नाही. तर फेक नरेटिव्हच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी थेट फडणवीसांना चॅलेंज दिलंय. ऑन कॅमेरा चर्चेला या असं आव्हान सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना दिलं आहे. फेक नरेटिव्ह फॅक्टरीच्या दुसऱ्या डायरेक्टर आमच्या सुप्रियाताई सुळे या सांगतात हिंजवडीतून उद्योग पळाले, हिंजवडीतून उद्योग पळाले, हिंजवडीतले IT उद्योग चालले गेले. ते कुठेही बाहेर गेलेले नाहीत. त्यांनी आपलं एक्सपान्शन जे आहे हे महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या तरी शहरांमध्ये केलंय. ते म्हणतील ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे या. मी देवेंद्रजींबद्दल अतिशय विनम्रपणे ते म्हणतील तिथे चर्चा ऑन कॅमेरा करायला तयार आहे. यातलं कुठलंही काय जर खोटं असेल तर याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. लोकसभेमध्ये तिकीट का कापलं याचं कारण अजून कळालं नाही असं पूनम महाजन यांनी म्हटलं. तसंच माझ्या वडिलांना मारण्यामागे काहीतरी षडयंत्र होतं असा दावा देखील पूनम महाजन यांनी केला आहे. ज्या पद्धतीने तिकीट गेलं ते ठीक आहे. शेवटी मी पण कार्यकर्ता आहे भाजपाची आणि दुसऱ्या कार्यकर्त्याला तिकीट मिळणं गरजेचंही असतं. ह्याच्यात मला वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे. पण त्याच्यामागची सत्यता शोधणं गरजेचं आहे. आणि मी असं म्हटले होते की सत्य आ जाएगा, वो परेशान होता लेकिन पराजित नाही. काहीतरी झालं असेल महाराष्ट्रात ज्यांना मी आवडत नसेल किंवा माझ्या पद्धतीचं काम अजून वाढवायला पाहिजे होतं. दुःख होतं त्याचं. पण मला वाटतं शेवटी अशा गोष्टी होत असतात. त्याचा अर्थ असा नसतो की कार्यकर्ता घरी बसतो. तो कामाला लागतो आणि तो आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत कामाला लागलाय. जरी एका माणसाने त्यांना मारलं आणि त्यांनीच मारलं, ह्याच्यात काही हे नाही आहे, 2 राय नाही आहेत, पण ती गोळी आणि ती बंदूकसुद्धा वडिलांच्याच पैशाची होती. त्यामुळे वाद कसला आहे मला हे कळत नाही. पण त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे, काहीतरी वेगळं डोकं आहे. ते एक डोकं नव्हतं हे मी अजूनही म्हणते. मला वाटतं आता त्याला मी फार ऑफिशियली गृहमंत्र्यांना पत्र लिहून विचारणार आहे की ह्याच्यावर थोडा अभ्यास केला पाहिजे.